लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सुहागण येथे मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने आनंद जल्लोष। मराठा आरक्षण धर्मयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना यश। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सुहागण येथे मराठा आरक्षण अध्यादेश निघाल्याने विजयाचा जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला। मागील 5 महिन्यांपासून मराठा आरक्षण धर्मयोद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरून अखेर आरक्षण मिळवून दिलं। आरक्षण मिळण्यासाठी संबंधित महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा बांधव यांच्या वतीनं गाव, वस्ती, तांड्यावर पाठिंबा दिल्याबद्दल जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला। मुंबई येथून विजय जल्लोष यात्रा येताच गावातील नवयुवक, महिलांनी, वयोवृद्ध, बालक यांनी सुहागण येथे जल्लोष आनंद उत्सव साजरा केला। हनुमान मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं व पुरुष व महिलांनी मराठा आरक्षणासाठी गावातून युवकांना ओवाळणी करत सकल मराठा बांधव, मुस्लिम बांधव, बौद्ध बांधव यांच्यासह इतर सर्व जाती जमातीतील धर्मातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह परशुराम भोसले, बाबूराव भोसले, दामाजी भोसले, हरिभाऊ भोसले, माऊली भोसले, आनंदा बुचाले, योगेश भोसले, रामचंद्र भोसले, सुनील भोसले, भुजंग भोसले आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊन एकमेकांना पेढे वाटून, गुलाल उधळत, आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला व गावामध्ये तरुणांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सुरेश भोसले, रामराजे भोसले, नारायण भोसले, सोपान भोसले इत्यादींच्या सह मराठा समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव दिसत होता। गेल्या 5.5 ते 6 महिन्यापासून मराठा समाजाचे दुःख घेऊन मनोज जरांगे दादा पाटील जे उपोषणासाठी बसले त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात निवडून काढलं। त्याच्यानंतर अंतरवली सराटे इथे जेव्हा उपोषणासाठी बसले होते त्यावेळेस आमच्या गावामधून आमचे परशुराम भोसले, योगेश भोसले, अजून सुंदर भोसले असे 25 जण मुलं उपोषणाला बसलेले होते। संपूर्ण गावाचा महिलासहित पाठिंबा होता। त्यानंतर इतकंच नाही तर जेव्हा अंतरवाली सराटीवर मनोज दादा जरांगेचा पाटलांनी सांगितलं की आपल्याला जर यश नाही भेटलं तर आपल्याला मुंबईला जायचं आहे, त्यावेळेस सुद्धा आमच्या गावातून 200 ते 300 पोरं, मुलं सगळे 1-2-3 ट्रक घेऊन मुंबईपर्यंत गेले होते। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वाशीला जेव्हा मनोज जरांगे दादा पाटलांना माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की बाबा तुमच्या संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्याच्यानंतर ते मुलं आमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याचं स्वागत करताना, त्यांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करताना संपूर्ण सुहागणवासी पूर्ण आनंदामध्ये विलीन झालेला आहे। जर समजा महाराष्ट्र शासनानं याच्यानंतर जर समजा मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, काहीतरी कोणी खुरापती काढून जे लोक आहेत त्याच्या खुरापती चालू आहेत, त्याने जर अजून जर समजा आम्हाला काही रोकटोक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अजून सुद्धा आझाद मैदानावर जाण्याची तयारी, पूर्णतः तयारी संपूर्ण महिला मंडळी सहित आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगू शकतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।